काय सांगा, तुम्ही काय सल्ला द्याल? लग्नानंतर काय स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? जो ज्या पद्धतीने माझ्या मुलीचा स्वभाव आहे त्या पद्धतीने शेवटपर्यंत राहावा हीच माझी इच्छा आहे. हे कुठला बदल नको, कुठलाच बदल नको. काय टिप्स सल्ले लग्नानंतर नाही. काय काळजी घ्यायची वगैरे? आत्ताच्या मॉडर्नायझेशन जगामध्ये त्यांना काय सांगायची जरूर नाही. पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत की आई बाबा मुलांना सांगायचे घराच्या बाहेर जाऊ नको, सून आली तर तिला सांगायचे उमरा ओलांडू नको. ती आत्ताची पद्धत राहिली नाही. नाही नाही, जो तो एकमेकाला चांगलं ओळखतो, सेफ्टी काउन्सिल त्यांना माहीत आहे. बरोबर. फक्त एकच आहे, संसार सुखाचा करावा, आनंदी करावा आणि व्यवस्थित करावा, एकमेकाला समजून घ्यावं, कॉम्प्रोमाइज करावं. कारण दोघे जॉबला आहेत. काय होतं, दोघे जॉबला असलं की कामाचं टेन्शन कामातच ठेवायचं. जेव्हा ऑफिसचा उमरा ओलांडला ते कामाचं टेन्शन बंद, घरचा विचार करायचा आनंदी. व्हेरी गुड. आणि एकच होणाऱ्या जावयाला सल्ला आहे की रात्रीच्या सध्या फोन करू नको, मला कामावर झोप लागत नाही आणि माझ्या मुलाला सकाळी उठायला होत नाही. हो 12-1 वाजेपर्यंत त्यांचा फोन चालू असतो. माझा मुलगा सांगून सांगून वैतागला. शेवटी घाबरू नकोस, सर्वांच्या समक्षच मी आत्ता सांगतो, ठीक आहे? लग्नानंतर काय फोन करू नको, त्याची फोनची जरूर लागणार नाही, ती तेव्हा तुझ्या बाजूलाच असेल. नाही नाही, त्यांना मी आत्ता नाही करणार, लग्नानंतर मीच रात्री सत्तीन ना, मिस कॉलवर मिस कॉल मारीन, फक्त सुरुवातीचे 2 महिने सोडून. तुमचा काय सल्ला आहे? बस आम्हाला सांभाळून घेतलं तसंच तिकडे पण सर्वांना सांभाळून घे, बस एवढीच इच्छा आहे. बोलू दे, असू दे असू दे. आईच्या मनातल्या भावना आहेत त्या डोळ्यातून व्यक्त होणारच. मुलगी सासरी जाते म्हटल्यानंतर प्रत्येक आईला काळजी वाटणारच. बस तिने चांगलं तिथे राहावं, बस हीच इच्छा आहे. सगळ्यांना धरून राहावं, तिने सांभाळून घ्यायचं. सासूबाई, काय नाही, माझं असं म्हणणं आहे की मला मुलगी नाही आहे, त्यामुळे मला आईसारखं म्हणजे सांभाळावं, बस दुसरं काय नाही, एवढंच म्हणणं आहे. आणि मुलाने आईसारखं, मुलाने पण लग्नानंतर हां, बदलू. मुलांनी पण. हो. मला काय मुलगी तर नाहीच हो, आहे, हो, हो, बरोबर. त्यामुळे काळजी करू नका, मुलगा आहे, हां. व्यवस्थित आहे. नाही नाही, माझी त्या तिन्ही बापांनी घेऊन जायचं माझी पण. तिन्ही मुलं आहेत ना, ती चांगलीच आहेत. चांगली तिने सगळी मुलं. तिन्ही मुलं माझी चांगली आहेत, वा, बस. आणि या ज्या येणार आहेत ना त्यांनी चांगले राहावं, बस. कळलं का? हा? मिठाचा डबा घेऊन जाऊ नका. बोला. काय मला नाही. ती पण माझ्यासाठी खूप काम करते. कुठे आम्हाला तब्येत आमची बरी नसली तर लगेच धावते ती. ती मी हॉस्पिटलला होतो, खरोखर तिने पुष्कळ माझ्यासाठी केलं. आणि आता हिने सांगितलं की 40 वर्ष मला काय बघितलं बरोबर नाही, मी दाखवू शकलो हिला, नाते दाखवलं तिला नाही. अशा पण तुम्ही इतके छान संस्कार केलेत म्हणून त्यांनी पुढे त्या संस्काराचा उपयोग तुम्हाला सगळीकडे पर्यटन फिरवण्यासाठी केला. धन्यवाद आजोबा. माईक घ्या. माझी पुतणी आहे, ती स्वभावाला पण छान आहे, कष्टाळू आहे, मनमिळावू आहे, धडाडी पण आहे. आणि स्वतः आता तिने आपल्या सासरी जाणार तर थोडं आम्हालाही दुःख होतच आहे. 3च महिने राहिलेत आता. आणि घरातली एकटी मुलगी होती का? एकच मुलगी आहे ती, बरोबर. 2 भावांमध्ये एकच. पुढे द्या, मैत्रिणीकडे द्या. आता मैत्रीण गाणं गाणार आहे. घ्या, एक गाणं ऐकवा. ती म्हणजे ती सासरी जाणार, तर मग त्याच हिशोबाने मी तिच्यासाठीच गाणं गाते. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, गपोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी, गपोरी नवरी आली. हे आला नवर देव वेशिला, वेशिला हो देव नारायण आला हो. मंडपात गण गोत सार बैसल गो, मोर ढोर ताशा वाजिर.
हे सासरे मिळू दे तिला माहेराची माया, हे माहेराच्या माये संग सुखाची ग छाया. जळून आलं डोळ जड जीव झाला, जड जीव झाला लेक जाय सासरा. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरण मांडवदारी. आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी, गपोरी सुखाच्या सरी. खूप छान, धन्यवाद.